नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले. टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्यापैकी बरेच जण जे असिस्टंट प्रोफेसर पदासाठी तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी काही महत्त्वपूर्ण टिप्स आहेत. एकतर आयत्या वेळेला नवीन काही साहित्य वाचण्यास घेऊ नका आणि जितकं होईल तितकं थिअरॉटिकली वाचायला प्राधान्य द्या. थिअरी वाचायला प्राधान्य द्या. MCQ टाईपमध्ये वाचू नये असं माझं तरी मत आहे. MCQ टाईपमध्ये कधी वाचायला घ्यावं? ज्यावेळेस आपली पूर्णपणे तयारी झालेली असेल किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतील, अशा वेळेस वाचायला घ्यावं. लक्षात ठेवा की सेट आणि नेट यापेक्षा MPSCची परीक्षा एकदमच वेगळी आहे. एक तर सेट नेटला एक्झाम पॅटर्न जो आहे तो आणि MPSCचा एक्झाम पॅटर्न यामध्ये खूप सारा फरक आहे. पहिला तर सगळ्यात महत्त्वाचा फरक हा आहे की तुम्हाला सेट नेटला मायनस सिस्टीम नाही आणि सेट नेटचे तुमच्याकडे काय असतात, खूप सारे पेपर्स असतात जे जुने. त्याचं तुम्ही फॉलो करू शकता आणि त्याचा धागा पकडून तुम्ही काहीतरी करू शकता. म्हणजे त्याची तयारी करू शकता आणि काय म्हणता येईल की त्याला मर्यादा आहेत. त्या अभ्यासक्रमाला मर्यादा आहेत. MPSCचं असं काहीही नाही. किंवा असं म्हणता येईल की त्याला MPSC ज्या पद्धतीने प्रश्न विचारते त्याच्यापेक्षा आणि सेटनेटपेक्षा याचा पॅटर्न खूपच वेगळा आहे. त्यामुळे लक्षात असू द्या. लाईन बाय लाईन वाचणं खूप महत्त्वाचं आहे. लाईन बाय लाईन म्हणजे अगदी एक-एक शब्द महत्त्वाचा आहे हे समजून वाचणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येणार आहेत. 4 वाक्य दिली जाणार आहेत. त्यातलं चुकीचं ओळखा किंवा यातलं बरोबर ओळखा. आणि आता हे कुठून दिलं जाणार आहे ते MCQ टाईप वाचल्यानंतर तर ते 4 ऑप्शन असतीलच, अशातला काही भाग नाही. त्यामुळे तुम्हाला संकल्पना स्पष्ट करून घेऊन हे वाचणं अत्यंत महत्त्वाचं आहे. स्वतःवर सेल्फ कॉन्फिडन्स ठेवा. मी या अगोदरही सांगितलेले की वाचन करणारे हौशे, नवशे, गवशे असे 3 प्रकारची माणसं असतात. त्यामधले तुम्ही हौशेनं म्हणजे आवडीनं वाचणारी माणसं पाहिजेत. नवशे देवा मला पास करा आणि गवशे म्हणजे ज्यांना काहीच देणं-घेणं नाही, अशामध्ये आपली गंती होता कामा नये. ध्यानात ठेवा, सेटनेट जरी आपण 4 वेळेस नाही 5-10 वेळेस, मी स्वतः 5 वेळेस क्लिअर आहे. सेटनेट वेळेस जरी आपण किती वेळा क्लिअर केली, तर सेटनेटमध्ये ही चांगले मार्क घेणारे विद्यार्थी MPSCला मायनसमध्ये सुद्धा जाऊ शकतात. बरेच सेटनेट देणारे विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी जे आहेत, काय म्हणता येईल आपल्याला की असिस्टंट प्रोफेसर सहाय्यक प्राध्यापक म्हणून जे सध्या CHBवर काम करत आहेत, असे विद्यार्थीसुद्धा मायनसमध्ये जाऊ शकतात. ओव्हर कॉन्फिडेंट राहू नका. सेट आणि नेट याच्यापेक्षा MPSCचं जे लेवल आहे, हार्ड लेवल आहे, की म्हणता येईल की परीक्षेचं लेवल आहे, ते खूप वरच्या दर्जाचं आहे. त्यामुळे कुठेही गाफील राहता कामा नये आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही तयारी करायला हवी. याचा अर्थ असा नाही की तुम्ही हातपाय गाळावेत म्हणून. प्रत्येक पुस्तक तुमचं किंवा प्रत्येक तुम्ही जे निवडलं आहे संदर्भ साहित्य, ते 4-4, 5-5 वेळेस तुमच्या डोळ्याखालून जाणं आवश्यक आहेच. त्यासोबतच तुमच्या स्वतःच्या नोट्स पाहिजेत. ज्या एक्झाम डेट डिक्लेअर झाल्यानंतर तुम्ही त्या नोट्सवर भर दिला पाहिजे. लाईन बाय लाईन वाचणं महत्त्वाचं आवश्यक आहे. संकल्पना स्पष्ट झालेल्या पाहिजेत. तुम्हाला विविध राज्ये, रजवाड्यांचा कालखंड, निदान कोणत्या कालखंडामध्ये ते येऊन जातात. आणि एक वेळ अशी येते की तुम्ही वाचायला लागलात आणि हे जर 4-5 वेळेस, तर 10 वेळेस वाचलं तरी कमीच आहे. पण 4-5 वेळेस तुमच्या नजरेखालून गेल्यानंतर आपोआप तुम्हाला त्यातल्या काही गोष्टी कळायला लागतात. पर्सनल रिस्पॉन्स टाईप किंवा मग पर्सनल रिस्पॉन्स म्हणूनही काही काही प्रश्नांची उत्तर माहीत जरी नसली तरी एखाद्या राज्यकर्त्याचं धोरण कसं होतं, हे जर इतिहासावर प्रश्न असतील तर एखाद्या राज्यकर्त्याचं धोरण कसं होतं त्यावरून आपण त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. त्या दृष्टीने प्रयत्न करा आणि सेल्फ कॉन्फिडेंट राहा. अधूनमधून इन्स्पिरेशनल काहीतरी वाचलं पाहिजे, काहीतरी पाहितलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून तेही आपल्याला फायद्याचं होतं. आणि पुन्हा पुन्हा सांगतोय की एक्झाम देणारे, खरी तयारी करणारे मोजकेच, उगाच 2-4-5% विद्यार्थी असतात ज्यांना खरंच गरज आहे किंवा खरंच आता बरेच असे असतील विद्यार्थी की सेटनेट ही मिनिमम क्वालिफिकेशन आहे तुमचं, सेटनेट PhD, आणि सेटनेट पास झाल्यानंतर आपण त्याच फुशारकीमध्ये राहतो की आहे माझी तयारी आहे, झालेलं आहे, आणि ती स्टडी जर आपण करत असू, ती काही
10-20% 25% फायद्याची राहील. पण ध्यानात ठेवा एम-पी-एस-सीला मायनस सिस्टम आहे. बरेच मी म्हणणारे सुद्धा इथे काय होऊन जातात, फेल होऊन जातात. त्यामुळे आपण संदर्भ साहित्य काळजीपूर्वक निवडायचं आहे. थिअरॉटिकलच जास्तीत जास्त वाचायचं आहे. एम-सी-क्यू वाचून तुम्ही 5-10% अभ्यासक्रम कव्हर करू शकता. एम-सी-क्यू वाचायचं प्रश्नाचं स्वरूप कसं आहे हे वाचा. त्यासाठी वाचू शकता. आणि एम-पी-एस-सीला एखाद्या विषयाचा संदर्भ, अभ्यासक्रम जितका येतो, ते जर तुम्ही त्याचीच पुस्तकं घेत असाल, की पाठीमागचे किती सिलॅबस आला आहे, तर ध्यानात ठेवा त्या पोस्टनुसार येणारा सिलॅबस वेगळा आहे. तुम्ही तुमच्या एम-पी-एस-सीच्या वेबसाईटवर जाऊन तुमच्या विषयाचा सिलॅबस कव्हर करा. घ्या. काय म्हणता येईल, की तो सिलॅबस कोणता आहे, काय आहे, याचाही नीट अभ्यास करा. बऱ्याच गोष्टी अशा असतील एम-पी-एस-सीच्या सिलॅबसमध्ये ज्या तुम्हाला नवीन आहेत आणि ज्यात संदर्भ लागणं तुम्हाला खूप अवघड होईल. काही गोष्टी किंवा भेटणं मुश्किल आहे. असेच संदर्भ साहित्य किंवा संदर्भ ग्रंथ त्याची ती भेटणं आणि ऑथेंटिक संदर्भ साधनं भेटणं थोडं अवघडच आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न करायचा आहे. या उपरही माझं इतिहास विषयामध्ये सेटनेट आहे. 10 वर्ष टीचिंगचा अनुभव आहे. इतिहास विषयामध्ये जर कोणाला काही शंका असेल, इतिहास विषयाबद्दल जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील, तर तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त होऊ शकता. इतर एम-पी-एस-सी 114/2023 असिस्टंट प्रोफेसर या पदासाठीचे इतर काही जर तुमची क्वेरी असतील, तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. धन्यवाद.